नमस्कार माझ्या खवय्या मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की खेकडे कसे साफ करायचे आणि खेकडे का खायचे हे तुम्ही गुगल करू शकता किंवा तुमच्या घरी वडीलधारी माणसं असतील त्यांना विचारू शकता की खेकडे का खायचे. तर चला आपण खेकडे कसे साफ करायचे ते पाहूया. चला तर आपण आता खेकडे कसे साफ करायचे शिकूया. खेकडा धरताना ह्या पद्धतीनं धरावा. खेकड्याची नावी इतकी वाईट असते की ती कात्रीपेक्षाही लवकर आपलं बोट कापू शकते. त्यामुळे ते धरताना खूप काळजीपूर्वक आणि जपून धरावे. खेकडे हे शक्यतो असे काळ्या पाटीचे असावे. तर आता ते कसे साफ करायचे ते पाहूया. खेकडा शक्यतो असा धरावा आणि त्यानंतर त्याच्या नांग्या तोडण्यात याव्या. नांग्या तोडल्यानंतर हे पाय जे आहे हे असे उलट्या दिशेला फिरवून तोडून घ्यावे. हे उलट्या दिशेला फिरवले म्हणजे ते लवकर तुटतात. या प्रकारे ते उलट्या दिशेला फिरवून घ्यावे. अशा प्रकारे पाय तोडून झाले. आता आपल्याला पोटाकडचा भाग साफ करायचा आहे. हा जो पोटाकडचा भाग आहे तो या नांगीनं इथं प्रेस केल्यानंतर ते उघडले जाते. हे असे उघडले जाते. हा त्याच्या पोटाकडचा भाग आहे आणि हा पूर्ण असा बुडामध्ये धरून तोडून टाकायचा आहे. हे वेस्टेज आहे. हे आपल्या रश्श्यासाठी काही कामाचे नाही. हे टाकून देणे. त्याच्यानंतर आपल्याला हा पोटाकडचा भाग आणि ही वरचं कवच हे वेगळे करायचे आहे. तर आपण त्यासाठी ज्या ठिकाणी आता पोटाकडचा भाग सुरुवातीला तोडला होता त्या ठिकाणी या पद्धतीने धरावे. दोन्ही बोटामध्ये इकडून धरावे आणि हा अंगठा हा आपल्या वरच्या कवचाला लावावा आणि जोरात दोन्ही सेपरेट करण्याचा प्रयत्न करावा आणि या प्रकारे हे उघडले जाते. पण खेकडे का खातो आपण? खेकडे हे जे पिवळं बलक दिसत आहे हे पूर्ण कॅल्शियम आहे आणि हेच आपल्या बॉडीसाठी चांगले असते, आपल्या तब्येतीसाठी चांगले असते. म्हणून हे बलक तुम्ही सेपरेट एक वाटी घेऊन त्याच्यामध्ये काढून घ्यावे. हे बलक जर काळ्या रंगाचे असले तर ते बिलकुल घेऊ नये. हे पिवळे बलक असं एका वाटीमध्ये घेऊन असे या पद्धतीनं नांगीनं काढून घ्यावे. आता याच्यामध्ये तुम्हाला काही काळे बलक दिसते ते बिलकुल घेऊ नये. ते खराब असते. ते सोडून फक्त पिवळे घेणे आणि त्याच्यानंतर हा जो पूर्ण कवटीचा भाग आहे हा वेस्टेज आहे. हा पोटाकडचा भाग आहे. आता आपण वरचं कवच काढल्यानंतर हे खालच्या बाजूला जे दोन त्याचे हे आलेले आहेत हे अशा अंगठ्याने धरून हे तोडून टाकावे. हे दोन्ही पण हे तोडल्यानंतर हे पण वेस्टेज असते टाकून द्यावे. हे जे अशी केसं असतात ह्याचे ही केसं जी असतात ही काही कामाची नसतात. ही अशी सगळी बुडातून काढून घ्यावी. टोटल बुडातून सगळी केसं काढून घ्यावी. खेकडा हा मावळ भागामध्ये चांगल्या प्रकारचा मिळतो आणि त्यामुळे तो कपारीतला काळ्या दगडातला असल्यामुळे तो खूप तब्येतीसाठी चांगला असतो. खेकड्याचे सूप पिले हे अतिउत्तम असते. अशा प्रकारे आपण आता हा पूर्ण साफ केलेला आहे. हा पोटाकडचा भाग साफ झालेला आहे आणि हा 1-2 वेळा धुवून घेतल्यानंतर आपल्या खेकड्या रश्श्यासाठी तयार झाला आहे. तर मित्रांनो, हा आहे खेकड्यामधला बलक. हा पिवळ्या कलरचा असतो आणि ह्याच बलकमुळं भाजीला टेस्ट येते आणि हे पूर्ण कॅल्शियम आहे. स्त्रियांसाठी खूप उपयुक्त आहे. पुरुषांनाही उपयुक्त आहे पण सर्वात जास्त फायदा याचा स्त्रियांसाठी होतो. आणि त्याच्या ज्या नांग्या आहेत ह्या नांग्या मोठ्या प्रकारच्या नांग्या ह्या भाजीमध्ये टाकाव्या.